राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। मूर्तिजापूर कर्जमाफीसाठी शुक्रवारी आठवण मोर्चा। मूर्तिजापुरातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेत आठवण मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। कर्जमाफीच्या मागणीसाठी आणि अन्य आर्थिक मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहे। ठिबक सिंचन अनुदानाचा निधी रखडला, लाडक्या शेतकऱ्यांचे 716 कोटी थकीत। राज्य सरकारने गत आर्थिक वर्षात मागेल त्याला ठिबक सिंचन योजना राबविली होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर योजनेत सहभाग घेतला। मात्र अनुदान पेटी 1,30,000 शेतकऱ्यांना मिळणारे सुमारे 716 कोटी रुपयाचा निधी अद्यापही शेतकऱ्यांना खात्यावर वर्ग झालेला नाही। शेतकरी बंधूंनो, बातम्या बघण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी। आणि हो शेतकरी बंधूंनो, आपण तुमच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनविला आहे, ज्यामध्ये पीएम किसानचे पैसे कधी भेटणार, लाडकी बहीणचे पैसे कधी भेटणार असे छोटे मोठे अपडेट तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये भेटतील। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, लवकरात लवकर जॉइन व्हा। कमाल किमान तापमानात मोठी तफावत, एका दिवसात 5 अंशांनी घट। कमाल तापमानाचा पारा 3 दिवसांनी सातत्याने 36 अंशावर राहिल्यानंतर सोमवारी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला। सोमवारी रविवारच्या तुलनेत कमाल तापमान 5 अंशांनी घसरले। पुढील 2-3 दिवसात कमाल तापमानात वाढ आणि किमान तापमानात घट होण्याची शक्यता जास्त आहे। काँग्रेसच्या उत्पन्नात 171% वाढ, तरी भाजप ठरला अव्वल। रब्बीत 1,00,000 हेक्टरवर चारा पिके। नगर जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय पशुपालनात शेतकरी प्राधान्य देत असल्याने शेतकऱ्यांचं इतर पिकांबरोबर चारा उत्पादनाला प्राधान्य राहिल्याचे दिसून येत आहे। सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी केलेल्या जिल्ह्यातील 5 केंद्रावर अवघ्या 16,000 क्विंटलची खरेदी झाल्याने जिल्ह्यात अल्पत्य प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। भारताला गुंतवणूकदाराकडून प्राधान्य, उत्तम परताव्यामुळेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। ठेव विमा संरक्षणात वाढ, 5 लाखाच्या रकमेत वाढीचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे संकेत। न्यू इंडियावर भ्रष्ट टाकले। राज्य कुस्तीगीर परिषदेकडूनही महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा। राज्यातील कुस्तीगीरांपुढे कोणत्या स्पर्धेत खेळायचे हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गडद होऊ लागला आहे। सुरू शेतील कपातीमुळे सेना आमदार नाराज, गृह विभागाच्या निर्णयाचे पडसाद। डाळीचे भाव उतरल्याने दिलासा, तूरसह हरभरा, उडीद डाळीचे दरही उतरले, सर्वसामान्यांना दिलासा। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना 232 कोटीची अर्थसहाय्यकांचे वितरण। राज्य व केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केला जात आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून नवा वैद्यकीय कक्ष, मुख्यमंत्री फडणवीस टक्कर देणार का? राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे। केंद्राकडून 100% तूर खरेदीला परवानगी, राज्याकडून मात्र 25% उद्दिष्ट जाहीर। केंद्र सरकारने पंतप्रधान अन्नदाता आय संरक्षण अभियानांतर्गत 100% तूर खरेदीची परवानगी दिली असली तरी राज्य सरकारने 25% खरेदी उद्दिष्ट जाहीर केले आहे। महाराष्ट्रातील तापमानाचा पारा चढला, पुढील दिवसात आणखी वाढ होईल। महाराष्ट्र तापमानाचा पारा चढला असून राज्यातील बहुतांश भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे। सोलापूरमध्ये आज 36.3 अंश सेल्सिअसने तापमानाची नोंद झाली असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार उकाड्याचा प्रकोप अधिक वाढणार आहे। राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला सादर होणार, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। पीक विमा मिळेपर्यंत माघार नाही, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा मिळण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्यानंतर सरकार आणि विमा कंपन्यांची आश्वासनाला फोल ठरल्याने शेतकरी याच आंदोलनाचा रस्ता धरत आहे। मध्य प्रदेशकडून सोयाबीनसाठी 5,600 रुपये हमी भावाची शिफारस। मध्य प्रदेशने यंदाच्या हंगामातील सोयाबीनच्या हमी भावासाठी 5,600 रुपये प्रति क्विंटल शिफारस केली आहे, तर महाराष्ट्राने 7,077 रुपये प्रति क्विंटल शिफारस केली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतोष आणि निराशा यास मिश्रण दिसत आहे। राज्यातील 96 साखर कारखान्यांनी FRP थकविले, साखर आयुक्त विभागाकडून कारवाई होणार का? साखर आयुक्त विभागाने राज्यातील गळीत हंगाम साखर उत्पादन तसेच FRP दिलेल्या साखर कारखान्यांनी माहिती प्रसिद्ध केली आहे। शेतकरी बंधूंनो, अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा असेच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी। धन्यवाद शेतकरी बंधूंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून।